परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघा आता आज आपण बिझनेस बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक कोणता सब्जेक्ट आहे? स्टॅटिस्टिक. इंडेक्स नंबर किती नंबर? इंडेक्स नंबर. क्वेश्चन क्रमांक 2 ला येणार आहे तुम्हाला. एकदम मोस्ट टाइम आहे. काय आहे तुम्हाला हे? मोस्ट IMP. बिलकुल या चॅप्टरचे सगळं मोस्ट IMP. या चॅप्टरचे सगळ्यात जास्त गणित येत असतात. या चॅप्टरचे सगळ्यात जास्त गणित येतात. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, इंडेक्स नंबर कोणता? इंडेक्स नंबर. फर्स्ट मेथड तुम्हाला दिलेली आहे. जसं सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज ज्या सिरीज होत्या यामध्ये मेथड आहेत. 4 मेथड दिलेल्या आहेत तुम्हाला. पहिली मेथड आहे फिशर्स, म्हणजे फर्स्ट मेथड दिलेला आहे फिशर्स इंडेक्स नंबर्स म्हणून. फिशर्स आयडियल इंडेक्स नंबर जे दिलेलं आहे म्हणजे फिशरची मेथड आहे ही. कोणाची मेथड दिलेली आहे? फिशरची. आणि तुम्हाला मी सध्या ड्रॉ केलेला आहे. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट नंबरला फाइंड आउट इंडेक्स नंबर फॉर द इयर 2002. म्हणजे यामध्ये काय असते? मागील वर्षाचे, जसं तुमच्या घरामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ ह्या ज्या गोष्टी असतात तर यांच्या मागील वर्षाच्या किमती आणि करंट इयरच्या ज्या किमती असतात ह्या काय असतात? चेंज होत राहत असतात. काय होतात त्या? चेंज. तर हे लोक कसे करतात? कोणत्या पद्धतीने ठरवतात? तर बघा आता आपण बघणार आहोत प्राइस आणि क्वांटिटी आणि प्राइस आणि क्वांटिटी. तुम्हाला बघा आता कम्युनिटी दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये 2001 2002. तर लास्ट इयरला हे लास्ट इयर आहे, हे करंट इयर, हे लास्ट इयर, हे करंट इयर आहे ना. तर हे प्राइस आहे आणि ही क्वांटिटी आहे. प्राइस म्हणजे किंमत दिलेली आहे, क्वांटिटी म्हणजे वजनाची किंमत दिलेली असते. बघा आता प्राइस, क्वांटिटी. मग तुम्हाला काय करावं लागते? आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे पुन्हा एक्झाम्पल काय? पुन्हा तुम्हाला तुमच्या पेपरवरती आन्सर शीट ड्रॉ करायचं असते. म्हणजे असंच्या असंच हे ड्रॉ करायचं. जसं दिलेलं असेल हे असंच आन्सर शीट वरतून क्वेश्चन पेपरवरून तुमचे आन्सर शीट उतरायचं. म्हणजे रजिस्टरवर उतरव जा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता याला समजा मी आता हे ड्रॉ केलं. त्यानंतर म्हणजे प्राइस, क्वांटिटी, प्राइस आणि क्वांटिटी. लास्ट इयर, करंट इयर, लास्ट इयर, करंट इयर. तर आता याची आखणी करायची. बघा तुम्ही ड्रॉ केल्यानंतर त्याच बाजूने त्या समोर किती कॉलम आखायचे आहेत तुम्हाला? 4 कॉलम्स. किती कॉलमची आखणी करायची आहे तुम्हाला? 4 कॉलमची. किती कॉलमची? 4 कॉलमची. बघा 4 कॉलम मध्ये 1 2 3 आणि 4. चला 1 2 3 आणि 4. त्यानंतर पुन्हा एका कॉलमची आखणी करायची आहे तुम्हाला इथं खाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ बघत राहा. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे ते गणित लक्षात येणार. मोस्ट IMP गणित आहेत. बघा आता इथं काय करायचं? 4 कॉलमची आखणी करायची तुम्हाला. किती कॉलमची? 4. 1 2 3 आणि 4. गणित ड्रॉ केलं. असेच्या असंच गणित पहिले सुरुवातीला उतरायचं. त्याच बाजूला एकाच लाईन मध्ये आलं पाहिजे ते. बघा लास्ट इयर. कोणतं इयर? लास्ट इयर. कोणतं इयर? लास्ट इयर. लास्ट इयरच्या प्राइसला P0 म्हणतात. काय म्हणत असतात? लास्ट इयरच्या प्राइसला P0 म्हणतात. आणि क्वांटिटीला सुद्धा काय म्हणतात? Q0. क्वांटिटीला काय म्हणतात? Q0. करंट इयरच्या प्राइसला P1 आणि क्वांटिटीला Q1. आला लक्षात? करंट इयरच्या प्राइसला P1 आणि क्वांटिटीला Q1. लास्ट इयरच्या प्राइसला P0 Q1. P0 Q1. लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला तयार करावा लागते. आता तर तुम्हाला बघा याच्यामध्ये 4 कॉलमची तुम्ही आखणी केली. मग इथं सुरुवातीला P0 लिहायचं. काय लिहायचं? P0. लक्षात येत नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला सोपी पद्धतीने सांगतो एकदम लक्षात ठेवण्यासाठी. बघा P0 दाखवला. नंतर तुम्ही इथे दाखवायचा तुम्हाला पुन्हा P0. काय दाखवायचा तुम्हाला? पुन्हा P0. पहिल्या फर्स्ट आणि सेकंड कॉलमला P0. नंतर थर्ड कॉलमला P1. हा P1. आला लक्षात? म्हणजेच तुम्हाला P1 आणि P1. त्यानंतर तुम्हाला आता या फर्स्ट कॉलम मध्ये इथे लिहायचं Q0. सेकंड कॉलमला लिहायचं Q1. पुन्हा तेच Q0 आणि Q1. चला एकदम परफेक्ट तयार होते. मग हे जे तयार केलेले असेल तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा फर्स्ट कॉलमला पुन्हा सांगतो तुम्हाला. फर्स्ट कॉलमला P0, सेकंड कॉलमला Q0 आहे. पुन्हा प्राइस म्हणजे करंट इयरच्या प्राइस मध्ये P1 आणि Q1 दिलेला आहे. तर आपण काय केलं? पहिल्या फर्स्ट कॉलम P0 P1. नंतर काय केलं तुम्ही? Q0 Q1. म्हणजे या स्टेप मध्ये अगर लिहिलं तर तुमचं हे चुकणार नाही. रांग
येतच नाही. हा यांचं आता मल्टिप्लिकेशन P0 Q0 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग आपला P0 Q0 कोणता? हा P0 हा Q0 यांचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 53 चा किती होतो? 150. 5 4 चा 20, 7 2 चा 14 आहे. हा म्हणजे P0 Q1 म्हणजे हा P0 आणि हा Q1 म्हणजे या P0चं या Q1 ची मल्टिप्लिकेशन, P0चं Q1 ची मल्टिप्लिकेशन, P0चं Q1 ची मल्टिप्लिकेशन किती येणार मग यांचं? 165 पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे 6 4 चा 24 हा 7 2 चा पुन्हा इथे येणार 14 झालं. आता काय P1 Q0 मग P1 Q0 हा P1 आणि Q0 म्हणजे हा P1 हा Q0 या P1 ना या Q0 चे पहिले सुरुवातीला P0 Q0 चं मल्टिप्लिकेशन केलं. त्यानंतर P0 Q1 म्हणजे या P0 न या Q1 ची मल्टिप्लिकेशन केलं. आता P1 न म्हणजे या P1 नी या Q0 ची मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तुम्हाला गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे? गुणाकार. म्हणून सांगितलं तुम्हाला की हे लक्षात ठेवा. कसं लिहावं लागते हे? P0 P1 नंतर Q0 Q1 एकदम सोपी पद्धत लक्षात ठेवण्यासाठी. फॉर्म्युला आहे तो, फॉर्म्युल्यामध्ये उतरावं लागतात ते. आता P1 Q0 म्हणजे हा P1 Q0 5 4 चा 20 200 5 3 चा 15 7 3 चा 21. आता P1 Q1 चं म्हणजे या P1 नी Q1 ला मल्टिप्लिकेशन. म्हणून सांगतो हे लक्षात ठेवले तुम्ही तर तुमच्या लक्षात येणार. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. P1 Q1 55 4 यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. किती येणार आहे? 220. त्यानंतर 6 3 चा 18 7 3 चा 21. आता बघा, आता यांची तुम्हाला ऍडिशनल करायची आहे. काय करायची तुम्हाला? ऍडिशनल. काय करायची आहे? ऍडिशनल. या सगळ्यांची ऍडिशनल करायची. या सगळ्यांची काय करायची? ऍडिशनल 8 म्हणजे 184 आहे ना. त्यानंतर 103 5 आणि 4 9 आणि 3 13 103. त्यानंतर P1 Q0 ची ऍडिशनल म्हणजे बघा आता या तिघांची म्हणजे यांची ऍडिशनल करा, इथं लिहा. यांची ऍडिशनल करा आणि तिथं लिहावी ती. किती येणार ते? 236 यांची ऍडिशनल आहे ना. त्यानंतर सगळ्यात शेवटच्या कॉलमला ऍडिशनल 8 हे 9 5 यांना नाव द्या आता. सिग्मा P0 Q0 सिग्मा P0 Q1 सिग्मा P1 Q0 आणि सिग्मा P1 Q1 यांची ऍडिशनल करावं लागते. यश लक्ष दे रे बाबा. चल धनुषी वैष्णवी लक्ष द्या इकडे. नुसता बडबड करता तुम्ही पोरांनो. विनीत लक्ष दे रे बाळा. खूप बडबड करता तुम्ही. पहा आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. आता फॉर्म्युला ड्रॉ करावा लागतो. कॅल्क्युलेशन्स ऑफ इंडेक्स नंबर म्हणजेच आयन इज इक्वल टू इन अंडर रूट. पहा आता तुम्हाला हा ड्रॉ करावा लागतो. त्याच्यामध्ये काय तर या सगळ्यांची तुम्ही ऍडिशनल केली. यांची की यांना नंबर नाव द्यायचे. काय द्यायचे त्यांना? बिलकुल बघा लक्ष द्या आता. तर हे लिहिताना तुम्हाला काय करायचं आता सगळ्यात सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला. एकदम सोपी पद्धतीमध्ये कसं ड्रॉ करायचं. लिहिलं बघा. इन अंडर रूट 2 डिवायडेशन चिन्ह इंटू 2 डिवायडेशन इंटू. मग आता सगळ्यात सोपी पद्धत सिग्मा P1 सिग्मा P0 इथं सुद्धा लिहायचं सिग्मा
P1 सिग्मा P0 सिग्मा P1 P0 सिग्मा Q0 सिग्मा Q0 सिग्मा नहीं Q1 Q1 सिग्मा P1 Q0 सिग्मा P0 Q1 सिग्मा P1 Q1 सिग्मा P0 Q1 पाहून घ्या आलं की नाही सेम एकदम परफेक्ट येते पुन्हा एक वेळा बघा हा P0 Q0 आहे हे बघा P0 Q0 म्हणजे आता आपण संख्या बोलू P1 Q0 P1 Q0 P1 Q0 P1 Q0 2 3 6 P0 Q0 हे बघा P0 Q0 1 8 4 P1 Q1 हे बघा P1 Q1 2 5 9 P0 Q1 P0 सॉरी P0 P0 Q1 2 0 3 लक्षात दुसऱ्या स्टेप मध्ये सुद्धा येतं 3 भागिला 1 4 ला 2 या पद्धतीने 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर है ना 1 2 3 4 या स्टेप मध्ये तुम्ही दाखवायचं संख्या नाही लक्षात येत असेल तर ते यूज करा त्यानंतर यांचं डिवायडेशन करा आता I n इज इक्वल टू डिवायडेशन 1.28 1.28 आता या संख्याचं तुम्हाला सुरुवातीला समजा या संख्या आल्यात 1.28 तर नेहमी प्रत्येक गणितात 1.28 1.28 येणार असं नाही या गणितामध्ये त्यांचं डिवायडेशन आलेलं आहे ते मग I n इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचं काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा त्या दोघांचा 1.6 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर येणार आहे 1.6384 आहे की नाही याला वर्गमूळातून बाहेर काढायचं आता I n इज इक्वल टू वर्गमूळातून बाहेर काढल्यानंतर 128 128 म्हणजेच तुमचं आले आहे इंडेक्स नंबर काय आलं तुमचं इंडेक्स नंबर फिशर्स मेथड लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो बिलकुल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बेलचं बटन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळेस मिळत राहतील व्हिडिओ बघत राहा मोस्ट टाइम गणिता बिलकुल पेपरला येणारच फिशर्स मेथड येईनच बघून घ्या ओके नेक्स्ट लेक्चरला भेटू